आज कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी बाणगे या ठिकाणी होत आहे आणि झालेल्या स्पर्धेमध्ये निवड चाचणीमध्ये महाराष्ट्र केसरी पहलवान पृथ्वीराज पाटील यांची निवड झालेली आहे। पहलवान काय भावना आहेत? पहिल्यांदा आपण बऱ्याच दिवसानंतर भेटलोय आणि महाराष्ट्र केसरीची साठी निवड झाली। हो, आता खूप आनंद होतोय कारण मागच्या वेळी आम्हाला चान्स दिला नव्हता, रेल्वे आणि आर्मीवाल्यांना चान्स दिला नव्हता, पण यावेळी चान्स दिला तर नक्कीच संधीचं सोनं करू। नाही का, पूर्ण प्रयत्न चालू आहेत, पूर्ण प्रॅक्टिस चालू आहे। आता इंटरनॅशनल पण आता टूर खेळून आला, त्यामुळे अनुभव पण आहे यावेळी। आणि या पहलवानामुळं अख्ख्या पहलवानी क्षेत्रातल्या ओपन पहलवानाचं आयुष्याचं भलं झालं। त्याचं का तर सातारा ठिकाणी जी पहलवानांनी नाराजी व्यक्त केली, कारण जे बक्षीस होतं, मानधन काय जे काय होतं, त्याच्यानंतर कुस्तीला नवीन ग्लॅमर आलं। त्यावेळेसपासूनच पहलवानांना टू व्हीलर बक्षीस, थार, जे काही मोठमोठे बक्षीस आहेत देण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर मला तर वाटत नाही दिलेलं आहे। पहलवान मला तर वाटते माझं एक तुमचं श्रेय आहे। नाही, खूप आनंद होतोय कारण त्याच्या अगोदर दिलं नाही कधी म्हणजे एवढं बक्षीस कधीच मोठं नव्हतं, कारण खूप आनंद होतो। ह्यामुळे होते मला मिळवते, मला असं मला नाही, मला मिळवते, कुणाला पण मिळवते, पण सगळे पहलवान गरीब घरातून आलेले आहेत। कुणाला आता एवढी मोठी गाडी घ्यायची कुणाचं होत नाही, तरी एवढं बक्षीस भेटते कुस्तीमुळं खूप आनंद होते, कारण अजून चांगलं सोन्याचे दिवस आलेत, खूप आनंद होते। वाघोलीच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? हो, खूप मोठी स्पर्धा आहे, मी बघितली, जाहिरात वगैरे बघितली, खूप आनंद होतोय। इतके मोठी बक्षीस, आता विचार करा, उपमार्केटला स्कॉर्पिओ ठेवलं तर सगळ्यांना विचार पडला की फर्स्टला काय असेल प्राइस, मोठा असणार आहे। हो मोठा असणार, त्यासाठीच आम्ही प्रयत्न आणि तयारी चालू आहे। रामकृष्ण सातव सरांनी त्यांचं खूप पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण त्यांनी एवढी मोठी आम्हाला चान्स दिला, कारण त्यांच्यामुळे तर अनेक पहलवानांना असं एक टार्गेट धरून, बाबा हा मला गाडी घ्यायची आहे, मला महाराष्ट्र केसरी व्हायचं, त्यांच्यामुळे एक नवीन पहलवानाला उगम झाला असं समजतो मी। नक्कीच पहलवानाला डबल महाराष्ट्र केसरीच्या शुभेच्छा आणि खूप मोठं बक्षीस आहे। 18 मार्च ते 22 मार्च या वाघोली या ठिकाणी, पुणे या ठिकाणी होणार आहे। आयोजक आहेत रामकृष्ण अण्णा सातव पाटील। धन्यवाद। महाराष्ट्र केसरी।